वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक घटली. आवक 2318 क्विंटल झाली, तर सोयाबीनला 3575 ते 3650 रुपये दर मिळाले. नवीन तुरीची आवक 800 क्विंटल झाली असून 5000 रुपये ते 5540 रुपये दर मिळाले. हरभऱ्याची आवक 548 क्विंटल झाली असून 4150 ते 4411 रुपये दर मिळाले. एकंदरीतच सोयाबीनमध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे, तर तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घसरण झाली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची 50 गाडी आवक झाली आहे, तर दर 300 ते 850 रुपये प्रति क्विंटल झाले. बटाट्याची आवक 13 गाडी झालेली आहे, तर दर हा 1200 ते 1350 रुपये प्रति क्विंटल झाले. बटाटा दरामध्ये आज 50 रुपयांची घसरण झाली. नवीन लसणाचा दर 2500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल झालाय, तर जुना लसूण 1200 ते 2700 रुपये प्रति क्विंटलनं विकला गेलाय. कांदा आणि लसणाचे दर आज स्थिर आहेत, तर बटाटा 50 रुपयांनी घसरलाय. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 1301 क्विंटल आवक झाली. आवकेमध्ये वाढ होती आणि हळदीला 6500 ते 13000चा दर मिळतोय, तर हळदीच्या दरामध्ये 2000 वाढ झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुळाचे दर पुन्हा खाली आले. स्पेशल प्रतीचा गूळ हा 4250 ते प्रति क्विंटलनं विकला गेलेला आहे. आज पुन्हा व्यापाऱ्यांनी 900 रुपये प्रति क्विंटलनं दर खाली आणल्यानं शेतकरी वर्गात नाराजी आहे. 1 नंबर प्रतीचा गूळ हा 4100 रुपयांनी विकला गेलाय, तर बॉक्समधील गूळ 4400 रुपये प्रति क्विंटल झालाय. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात बेदाण्याची आवक वाढली आहे. बेदाण्याला प्रति क्विंटल 10,000 ते 17,500 रुपये असा दर मिळतोय, तर सरासरी 25,000 असा दर बेदाण्याला मिळतोय, अशी माहिती बाजार समितीनं दिली आहे. बेदाणा दर हे स्थिर आहेत. राज्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न सांगली जिल्ह्यात द्राक्ष शेतीचं असतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यातच बेदाणा उत्पादकांची संख्या देखील वाढली आहे. आज देशातील प्रमुख शहरांमध्ये अंड्यांच्या घाऊक दरात आणखी वाढ झाल्याचं दिसून आलंय. आज मुंबई शहरामध्ये अंड्याचे दर प्रति शेकडा 3 रुपयांनी वाढले, तर 459 रुपये झालेला आहे हा दर. पुण्यामध्ये 448 वरून 453 रुपयांवर दर गेलाय, तर दिल्लीमध्ये 433 रुपयांवरून 447 रुपये दर झालाय. कोलकाता शहरात अंडी दर 440 वरून 443 रुपयांवर पोहोचलाय. नागपूरमध्ये मात्र आज अंडी दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. राज्यात तूर खरेदीसाठी 134 खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये ऑनलाईन तूर नोंदणीला सुरुवातही झाली आहे. केंद्र शासनानं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत 5675 रुपये इतकी निश्चित केली आहे. मंगळवारपासून तूर नोंदणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 110 शेतकऱ्यांनी आपल्या तुरीची नोंदणी केली. अमरावती जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू असून अचलपूर तालुक्यातील कृषी समृद्धी उत्पादक कंपनीला शासनातर्फे तूर खरेदीची अनुमती देण्यात आली आहे. कमी पाण्यात आणि कमी कालावधीमध्ये हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या केळीची सोलापूर जिल्ह्यात लागवड वाढली आणि आता उसाला पर्याय म्हणून देखील केळी पीक पुढे येऊ लागलंय. माढा तालुक्यातील माळेगाव येथील केशव गायकवाड यांनी उसाचं पीक कमी करून केळीची लागवड केली. यावर्षी त्यांना निर्यातक्षम केळीचं उत्पादन झालेलं आहे, तर 2.5 एकरातून त्यांना 90 टन केळीचं उत्पादन अपेक्षित आहे. अवघ्या 10 महिन्यामध्ये केळीतून 8 ते 10 लाखांचा निव्वळ नफा त्यांना अपेक्षित आहे. सातारा जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांकडून 53,78,751 टन उसाचं गाळप झालंय. या गाळपाद्वारे 61,91,905 क्विंटल साखर उत्पादन झालंय, तर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपीला बगल देत 80-20 च्या फॉर्म्युलाद्वारे पहिली उचल दिली आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या साखर उताऱ्यामध्ये सुधारणा झाली असून सरासरी 11.51 सरासरी साखर उतारा मिळतोय. यामुळे साखरेचं उत्पादन वाढ होत असून साखर कारखान्यांचं गाळप वेगात सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये जेमतेम 14,15,108 क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. मात्र 1,48,192 टन मोलॅसिस निर्यात झाले. अर्थात या हंगामामध्ये साखरेचे दर कमी असल्यानं निर्यातीसाठीचे करार मात्र लटकले. केंद्र सरकारनं प्रति क्विंटल गाळप ऊसामागे 138 रुपये 40 पैशांचे निर्यात अनुदान देखील जाहीर केले. मात्र या अनुदानाची रक्कम थेट ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा होण्याच्या अंदाजानं बहुसंख्य कारखानदारांनी निर्यातीला बगल दिली आहे. केंद्र सरकार साखर कारखाना नसलेल्या कंपन्यांनाही इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी स्वस्त दरात कर्ज देणार असल्याचं समजतंय. साखर कारखाने आणि गैर साखर कारखानदार कंपन्यांसाठी जवळपास 12,000 कोटींच्या कर्ज प्रस्तावाला या आठवड्यामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना व्याजामध्ये 5 वर्षांपर्यंत जवळपास 5% सूट मिळणार आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. सांगलीतील वाढत्या थंडीमुळे द्राक्षांची अपेक्षित वाढ आणि वजन भरताना दिसत नाहीये. त्यातच उत्तर भारतातील थंडीची लाट बाजारपेठेमध्ये मागणी नसल्यानं हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्षांचे 4 किलोचे दर 250 वरून थेट 150 रुपयांवर आले. त्यातच चालू आठवड्यामध्ये द्राक्षांच्या दरात 30 ते 40% घसरण झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. निर्यातक्षम द्राक्षांचे पडलेले दर पश्चिम बंगालमधील अस्थिरतेमुळे दलालांचे ट्रक जागेवरच थांबून आहेत. गावात पाणी टंचाई असल्यानं शेतात पीक न घेता वाशिम जिल्ह्यातील एका नागरिकांना मोफत पाणी पुरवठा सुरू केलाय. अपुऱ्या पाण्यामुळे वर्षाचे 12ही महिने पाणी टंचाईचा सामना करणारं काटा गाव. मात्र याच गावातील घनश्याम पोरवाल यांनी गावची तहान भागवण्यासाठी शेतात ओलीत न करता मोफत पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकारनं दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र ही योजना अवघ्या 6 महिन्यात गुंडाळण्यात आली असून तिला मुदतवाढ देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. या अनुदानाची 550 कोटींची थकबाकी ही सरकारकडे आहे. ऐन दुष्काळात ही योजना गुंडाळल्यानं दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. दुष्काळ, नापिकी आणि शेतमालाला न मिळणाऱ्या भावापुढे हतबल शेतकऱ्यांपुढे आता संगणकावर तयार होणाऱ्या 7/12 वरून जमीन गायब होण्याचं नवं संकट उभं राहिलंय. औरंगाबाद जिल्ह्यातील भालगावचे ॲडव्होकेट विकास देशपांडे यांची जमीन 7/12 वरून गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे. तर त्यामध्येच आता गारखेड्यातील शेतकरी लक्ष्मण देवराव चौधरी यांच्या 2 हेक्टर जमिनीपैकी 1 एकर 4 गुंठे जमीन गहाळ झाल्याचं प्रकरण समोर आलंय. केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क किंवा सेवा शुल्क भरावं लागणार नाही. तर इंडियन बँक असोसिएशनने यासंबंधी सरकारी बँकांना निर्देश जारी केलेत. शेतकऱ्यांना कृषी कर्ज आणि किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधला रोष कमी करण्यासाठी राज्य शासनानं सगळ्या आघाड्यांवर प्रयत्न चालवले. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं खात्रीशीर सूत्रांनी सांगितलंय. या अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे जून 2017 पर्यंतचे कर्ज सुद्धा माफ करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला असल्याचंही कळतंय. केंद्राच्या किसान योजनेचा लाभ नाशिक जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आजपासून 15 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रशासनाकडून कॅम्प लावण्यात येणार आहे. तर या पार्श्वभूमीवर 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी तातडीनं आपलं बँक खातं, मोबाईल क्रमांक, आधार कार्डची सत्यप्रत आणि आवश्यक माहितीसह आपल्या भागातल्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्याकडे जमा करावी असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी केलंय. आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आलंय. देशातील शेतकऱ्यांना विनातारण कर्ज रकमेमध्ये तब्बल 60,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांचं विनातारण कर्ज मिळणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नियमांमध्ये बदल केल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 1.7 लाख रुपयांचं कर्ज काहीही तारण न ठेवता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.